वंचित बहुजन आघाडीच्या ऐतिहासिक अंतर्गत आणि लोकशाही पद्धतीने पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणी निवडणुकीत अकोला येथील राजेंद्र पातोडे यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर विजय मिळवलाय। ही निवडणूक बॅलेट पेपरद्वारे पार पडली असून पक्षाच्या अंतर्गत लोकशाही प्रक्रियेचं उदाहरण म्हणून तिच्याकडे पाहिलं जाते। प्रदेशाध्यक्ष पदासाठी राजेंद्र पातोडे, डॉक्टर अनिल जाधव आणि सोमनाथ साळुंके यांच्यात चुरशीची तिरंगी लढत झाली। राज्यभरातील सक्रिय मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। दरम्यान प्रदेशाध्यक्ष पदासोबतच पक्षाच्या 12 राज्य कार्यकारिणी सदस्यांचीही थेट मतदान पद्धतीने निवड करण्यात आली। या निवडणुकीमुळे वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बांधणीला नवं नेतृत्व मिळाल्याची प्रतिक्रिया पक्षातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे। सर्वांना जय भीम। आजच्या आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या ज्या निवडणुका झाल्या आणि जी नवीन आता कार्यकारिणी स्थापन होणार आहे त्याबद्दलची माहिती देण्यासाठी आपण ही प्रेस कॉन्फरन्स इथे घेत आहोत। आज वंचित बहुजन आघाडीच्या ह्या मुंबईच्या मुख्य कार्यालयामध्ये आपण सगळे प्रेसचे प्रतिनिधी, ऑनलाईन पोर्टल्स असतील, प्रेस रिपोर्टर्स असतील, प्रिंट मीडिया असेल, चॅनल्स असेल, या सगळ्यांचं मी उत्कर्षा रुपवते वंचित बहुजन आघाडीची राज्य प्रवक्ता म्हणून स्वागत करते। आपल्यासोबत आज ह्या प्रेसला मुख्य संबोधन जे करणार आहेत ते ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेचे जे मुख्य सूत्रधार होते ते म्हणजे आमच्या इलेक्शनच्या म्हणजे मुख्य निवडणूक समितीचे केंद्रीय समितीचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग सर यांनी या सगळ्या निवडणुकीचं एकूणच नियोजन आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं होतं। मी प्रियदर्शी सरांना विनंती करते की त्यांनी पुढील सगळी माहिती सविस्तरपणे आपल्यासमोर मांडावी। सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि 12 कार्यकारिणी सदस्यांच्या निवडणुकीसाठी ही आंतरिक निवडणूक पक्षाच्या संदर्भामध्ये घेण्यात आली। त्याचं मतदान 30 तारखेला झालं। 36 जिल्ह्यातल्या निवडणुकीच्या पेट्या या पक्ष कार्यालयामध्ये 1 तारखेपर्यंत जमा झाल्यात आणि 2 तारखेला याची मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू झाली। ती मतमोजणी साधारणतः काल रात्रीपर्यंत सुरू होती। सलग मुंबईची टीम आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्यांनी याच्या संदर्भातली खूप मेहनत घेतली आहे।